विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस मुरुड. विद्यार्थ्यांनो, आपल्या डिसेंबर महिन्यामध्ये नवोदयची परीक्षा आहे आणि या परीक्षेसाठी आपण तयारी करत आहोत. विद्यार्थ्यांनो, आपण प्रश्नपत्रिका संच सोडवून घेत आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे आणि या गणितामधून तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये भर घालायची आहे किंवा जे गणिताच्या स्टेप्स तुम्हाला जमत नाहीत अशी बरेच गणित तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा. सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर नवोदयला 100% जायचं आहे तर तुम्हाला गरुडचे क्लासेस मुरुड या युट्यूब चॅनलला नक्कीच भेट द्यावी लागणार आहे. मी तुम्हाला 100% खात्रीशीर सांगते की तुम्ही जर या वरील येणारे जे व्हिडिओ आहेत तर तुम्ही जर अभ्यासामध्ये अवलंबवले तर तुम्हाला नक्कीच तुमच्या परीक्षेमध्ये यश मिळणार आहे. अधिक उशीर न करता आपण हा व्हिडिओ सुरू करतोय. विद्यार्थ्यांनो, आज पहिलं गणित आपल्याला सांगितलेलं आहे एका चौरसाची परिमिती 144 मीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती. आता चौरसाची परिमिती काढायची आहे तर आपल्याला याचं सूत्र माहिती असणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनो, सूत्र आहे बघा, चौरसाची परिमिती बरोबर, अशा वेळेला तुम्हाला सूत्र माहिती असणं गरजेचं आहे. 4 गुणिले बाजू बरोबर बाजूचा वर्ग. आता बघा विद्यार्थ्यांनो, परिमिती किती दिलेली आहे, 144 दिलेली आहे. 4 गुणिले बाजू आणि आपल्याला काय करायचं, नंतर आलेली जी बाजू आहे ना, आता बाजूचा वर्ग काढायचा आहे. मग काय करायचंय, 144 भागिले 4, 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकोण 12, 2 उरले, 4 सख 24, 36 झाली. ठीक आहे, तर आता या 36 चा आपल्याला वर्ग करायचा आहे बघा. म्हणजेच काय करायचं, 36 गुणिले 36 करायचं. तर तुम्हाला वर्ग पाठ असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला वेळ जो आहे तो लवकरात लवकर किंवा कमी वेळामध्ये आपण हे करतोय. ठीक आहे, 36 चा वर्ग आहे विद्यार्थ्यांना 1296. तर ऑप्शन काय आला, 1296 चौरस मीटर. पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतर पुढचं जे गणित आहे विद्यार्थ्यांनो, पुढच्या गणितामध्ये आपल्याला काय सांगितलंय, एका विद्यार्थ्याने पहिल्या चाचणीमध्ये 25 पैकी 18 गुण मिळवलेले आहेत आणि त्याच विद्यार्थ्याने दुसऱ्या चाचणीमध्ये 25 पैकी 22 गुण मिळवले आहेत. तर दुसऱ्या चाचणीत त्याने शेकडा किती अधिक गुण मिळवले. पहिल्या चाचणीमध्ये त्याला 25 पैकी 18 पडलेले आहेत आणि दुसऱ्या चाचणीमध्ये त्याला 25 पैकी 12 पडलेले आहेत. तर दोन्हींपैकी त्याला अधिक गुण जे दुसऱ्या चाचणीत पडलेले आहेत ते शेकड्यामध्ये विचारलेले आहेत आणि ऑप्शन पण दिलेले आहेत आपल्याला 4%, 8%, 16% आणि 20%. अशा गणित येतात त्यावेळेला विद्यार्थी खूप गोंधळून जातात. बघा काय करायचं अशा गणितामध्ये, एकाच म्हणजे त्याला पहिल्या चाचणीत किती पडलेले आहेत, 18 पडलेले आहेत 25 पैकी, आहे की नाही, गुणिले 100 करूया. 25 1 25, 25 चौक 100, 18 चौक 72. पहिल्या परीक्षेमध्ये त्याला किती टक्के गुण मिळालेले आहेत, मग 72%. ठीक आहे, दुसऱ्या परीक्षेमध्ये आता त्याला किती गुण मिळवलेले आहेत, 22 गुण मिळवलेले आहेत 25 पैकी, गुणिले 100 करा. 25 1 25, 25 चौक 100 आणि 22 चौक 88. म्हणजे पहिल्या परीक्षेत 72 आहेत आणि दुसऱ्या परीक्षेमध्ये 88. मग 88 मधून आपल्याला 72 मायनस करायचे आहे, कारण आपल्याला दुसऱ्या परीक्षेमध्ये किती अधिक गुण मिळालेत ना ते पाहायचं आहे. 88 वजा 72, 8 मधून 2 गेले 6 आणि 8 मधून 7 गेला 1, म्हणजे 16% गुण अधिक मिळाले. पर्याय क्रमांक आहे सी. चला विद्यार्थ्यांना, आपण पुढचं गणित बघणार आहोत. गणित क्रमांक 3. 250 नारंगीपैकी 50 नारंगी एका वर्गात वाटली गेली. म्हणजे टोटल नारंगी आहे 250, त्यापैकी 50 एका वर्गात वाटली गेली तर शेकडा किती टक्के नारंगी शिल्लक राहिली असं विचारलेलं आहे. याच्या अगोदरचं गणित ज्या पद्धतीने केलेलं आहे आपण त्याच पद्धतीने हे सुद्धा गणित आपल्याला करायचं आहे. टोटल नारंगी किती आहे, 250, त्यापैकी 50 वापरली गेलेली आहे, गुणिले 100 शेकड्यामध्ये काढायचं आपल्याला. ठीक आहे, हा 0 गेला, हा 0 गेला. 25 1 25, 25 चौक 100 आणि 5 चौक 20. तर किती शिल्लक राहिलेली आहे नारंगी, 20%. ऑप्शन काय आला आहे, पर्याय क्रमांक ए. त्याच्यानंतर बघा, एका व्यक्तीने डझनाला ₹24 या दराने 2 डझन नारंगी विकत घेतली आहे आणि प्रत्येकी ₹3 या दराने ती विकली गेली आहे. तर त्याला किती नफा किंवा किती तोटा झाला असं विचारले. आता गणित विद्यार्थ्यांना वाचत असताना त्याला नफा झालाय की तोटा झालाय हे समजण्या इतपत कुवत आपल्यामध्ये आलेली आहे, कारण आतापर्यंत आपण 5वी मध्ये आल्यापासून नवोदयचे जे काही उदाहरणं बघितलेले आहेत त्यामध्ये आपल्याला कुठं नफा आणि कुठं तोटा हे प्रश्नातच समजतं.
आता विद्यार्थ्यांनो सरळ सरळ आणि सोपा याला सूत्र जरी नाही वापरलं आपण तरी सुद्धा आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे हे गणित सोडवता येतं. फक्त वाचूनच बघा. एका व्यक्तीने डझनाला रुपये 24 डझनाला एक डझनाला 24 रुपये दिले आहे की नाही. आणि एका डझनामध्ये किती नग असतात? 12 नग असतात. 12 दोन्ही 24 म्हणजेच त्यानं 2 रुपये प्रति दराने घेतलेले आहेत आणि विकताना त्याने कसं विकलंय? 3 या दराने विकलेला आहे. म्हणजे घेताना 2 रुपयाने घेतलंय आणि विकताना 3 रुपयाने विकलेला माल आहे की नाही. तर मग त्याला नफा झाला असेल की तोटा झाला असेल? निश्चितच एका नारंगी मागे 1 रुपया नफा झालेला आहे. म्हणजे 24 नारंगी मागे त्याला 24 रुपये नफा झाला आहे. त्यामुळं या गणिताचं ऑप्शन आहे पर्याय क्रमांक सी 24 रुपये नफा. चला विद्यार्थ्यांना पुढचं गणित बघूयात. गणित क्रमांक 5. दर साल 18 सरळ व्याजाने 10,000 रुपये गुंतवलेले आहेत. दर साल किती आहे? 18 रुपये सरळ व्याज आहे. त्याने 10,000 रुपये गुंतवलेले आहेत. तर महिन्याला किती व्याज मिळेल? दर साल 18 रुपये म्हणजे 18 सरळ व्याजाने 10,000 रुपये गुंतवलेले आहेत. तर आपल्याला दर महिन्याला किती व्याज मिळतंय हे काढायचं आहे. आता तुम्हाला सरळ व्याजाचं सूत्र तर माहितीच आहे विद्यार्थ्यांनो. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले 100. विद्यार्थ्यांनो तुम्हाला अशा गणित ज्या वेळेला सॉल्व्ह करायचे आहेत त्यावेळेला सूत्रपाठ असणं आवश्यक आहे. जर तुमचे सूत्रपाठ असतील तरच तुम्ही कितीही कठीण गणित असलं तर अगदी व्यवस्थितपणे सोडवू शकता. तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला सर्वच सूत्र जे आहेत ते तोंडपाठ असणं गरजेचे आहेत. घन तोंडपाठ असणं गरजेचं आहे. वर्ग तोंडपाठ असणं गरजेचं आहे. एमर्जन्सी तुम्ही काढू शकता पण 50 पर्यंतचे वर्ग तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. आणि जे सूत्र आहेत विद्यार्थ्यांनो आपल्या पुस्तकातील सूत्र जे आहेत ते एका पेजवर काढून घ्या आणि ते दररोज ऑफ तासामध्ये तुम्ही त्याच्यावर नजर टाकत चला. जेणेकरून तुम्हाला सर्व सूत्र तोंडपाठ होतील आणि कुठलेही गणित आलं तर पटकन सूत्र तुम्हाला लिहून ते गणित सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. तर मग आता विद्यार्थ्यांना सांगा मला आता यामध्ये आपल्याला किमती टाकायच्या आहेत. ठीक आहे. सरळ व्याज किती ते सांगितलेलं त्यांनी. दर किती आहे? 18 आहे. मुद्दल किती आहे? 10,000 रुपये आहे. आणि मुदत किती आहे बघा विद्यार्थ्यांनो. आता मुदत आपल्याला महिन्यावर काढायची आहे म्हणजे एका वर्षातील महिने, कारण महिन्याची मुदत काढायची आहे म्हणून 1/12 घेतलेलं आहे. ज्यावेळेला महिन्यावर तुम्हाला काढायला सांगितलं जातं त्यावेळेला 1/12 करायचं असतं. कारण वर्ष किती आहे, वर्षामध्ये महिने किती आहेत हे महत्वाचं असतं है ना. म्हणून आपण 1/12 घेतो आणि खाली काय मग 100. आपण काय केलंय या सूत्रामध्ये किमती टाकून घेतलेल्या आहेत. आता काटछाट करूयात. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 18 गुणिले 10,000 केला. 18 गुणिले 10,000. मग आपण डायरेक्टलीच करून घेऊया. 18 एक 18 आणि वरचे 2 शून्य जसेच्या तसे आणि भागिले 12 करू. भाग घालायचा आपल्याला. 12 एक 12, 6 उरले. 12 पंचे 60, हे 60 झाले आणि शून्य जसंच्या तसं. म्हणजे प्रत्येक महिन्याला किती व्याज मिळणार आहे? त्याला 150 रुपये व्याज मिळणार आहे. ऑप्शन काय आला आपला? पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतरचं गणित बघा विद्यार्थ्यांनो. 100 सेमी लांब व 50 सेंटीमीटर रुंद असणाऱ्या टेबलाच्या वरील पृष्ठभागाभोवती लावायच्या रंगीत लेसची लांबी किती होईल? आता जी काही लांबी आणि रुंदी आहे ही समान आहे का कमी जास्त आहे ती बघायची आणि त्यावरून ठरवायचं की जो टेबल आहे त्याचा आकार कोणता आहे ते. ठीक आहे. आता टेबलाची ज्या वेळेला पृष्ठभाग किंवा टेबलाची साईड कडा त्याला लावायची असलेली लेस, पृष्ठभागावर द्यायचा असलेला रंग, लावायचा असलेला प्लायवूड अशा गणित ज्या वेळेला येतात त्यावेळेला जो आकार किंवा जी वस्तू आपल्याला दिलेली आहे ती वस्तू नेमकं कोणत्या आकृतीमध्ये मोडते हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. आता जर आपण विचार केला बघा 100 सेंटीमीटर त्याची लांबी आहे. ठीक आहे. हे 100 सेंटीमीटर लांबी आणि रुंदी त्याची 50 आहे. म्हणजे एक लांबी दिलेली आहे आणि एक रुंदी दिलेली आहे. म्हणजे समोरासमोरच्या बाजू कशा आहेत? समान आहेत. म्हणजेच हा जो आकार आहे तो कसा आहे विद्यार्थ्यांनो? आयत आहे. ठीक आहे. हा टेबल जो आहे तो कसा आहे? आयत आकृती टेबल आहे. आणि आपल्याला याच्या साइडनी लावायची जी लेस आहे ना त्या पृष्ठभागाभोवती लावायची लेस. पृष्ठभागाभोवती म्हणजे कुठं? हा झाला पृष्ठभाग टेबलाचा. तर या पृष्ठभागाच्या भोवती म्हणजे या कडावर लेस लावायची आपल्याला. ठीक आहे. किंवा भोवती म्हणजे अशी साइडनी लेस लावून घ्यायची असेल
तर याची जी काही लांबी आहे ती किती होईल असं विचारलेलं आहे. आता जे पर्याय आहेत ना विद्यार्थ्यांनो ते कन्फ्युज करणारे आहेत थोडे, त्यासाठी हे जे गणित आहे ते काळजीपूर्वक. तुम्हाला कळलं का आकार कोणता आहे? आयताचा आहे. आणि आता मग आपल्याला काय काढायचं आहे? इथं आयताची परिमिती काढायची आहे. मग सांगा बरं सूत्र काय आहे आयताची परिमिती? हे सूत्र तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आयताची परिमिती तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. 2 कंसात लांबी अधिक रुंदी. आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. आता मला सांगा लांबी किती दिलेली आहे? बरोबर लांबी दिलेली आहे 50. मग आपण हे 50 लिहूयात. अधिक रुंदी किती दिलेली आहे? सॉरी, लांबी दिलेली आहे 100 आणि रुंदी दिलेली आहे 50. मग किती झाले? 150 झाले आहे की नाही? आणि हे 2 इकडे आहेत, हे गुणाकारात जातात नंतर. म्हणजे 150 गुणिले 2 जर केलं तर किती मिळतं? 300. इथं आलं की लगेच मुलं काय करतात? पटकन 300 कुठे दिसतंय ते बघतात आणि ते 300 मीटर करतात. पण मीटर मध्ये नाही सांगायचं आपल्याला ते, है ना? आता हे 300 सेंटीमीटर आलेलं आपलं. काय आलेलं आहे? सेंटीमीटर आलेलं आहे. तर आपल्याला त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करायचंय. म्हणजेच 300 सेंटीमीटर जर असेल तर ते किती मीटर होईल? मग 3 मीटर होईल. मग आता 300 ला सर्कल करायचंय का 3 ला सर्कल करायचंय? इथं खरी तुमची कसोटी असते. तुम्ही उत्तर बरोबर काढता पण व्यवस्थित त्याचं मोजमाप करत नाही किंवा व्यवस्थित एककामध्ये त्याला तुम्ही तोलत नाही, म्हणून तुमचं गणित चुकतं. तर 300 सेंटीमीटर आलेलं आहे हे एकक, तर आपल्याला ते मीटर मध्ये कन्वर्ट करायचंय. म्हणून आपला ऑप्शन असणार आहे पर्याय क्रमांक बी. चला विद्यार्थ्यांनो, आपण पुढचं गणित बघूया. पुढचं गणित काय आहे? 4.2 ला 8.52 ने गुणल्यावर अंदाजे गुणाकार किती येतो? विद्यार्थ्यांनो, हे प्रकरण गेल्या वर्षीच्या अभ्यासामधून गाळलं गेलं होतं, पण यावरील प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहेत. हे जे प्रकरण आहे ते व्यंजक अंदाजीकरण आहे. विद्यार्थ्यांनो, व्यंजक अंदाजीकरण म्हणजे काय? तर अंदाजे आपल्याला त्याची किंमत काढायची असते. आता इकडे लक्ष द्या, यामध्ये काय करायचं असतं? 4.2 म्हणजे त्याला 4 असंच पकडायचं असतं, कारण ते 2 म्हणजे 1 च्या जवळ आहे. ते जर 5 च्या पुढे असतं आणि 10 च्या जवळ गेलं असतं तर या 4 ची किंमत मात्र 5 झाली असती. पण 4.2 म्हणजे 1 च्या जवळ आहे, म्हणून 4.2 ची किंमत जी आहे ती 4च राहते. ठीक आहे. आणि 8.52 म्हणजे 52, तर हे 52 जे आहे ते 100च्या जवळ गेलेलं आहे. म्हणजे 50च्या जवळ नाहीये, म्हणजे ते 8 पासून पुढे गेलेलं आहे, 100 पर्यंत गेलेलं आहे. ठीक आहे. किंवा 52 60च्या जवळ गेलेला आहे असं पण म्हणता येईल. म्हणून या 8 ची किंमत जी आहे 8.52 ची जी किंमत आहे ती अंदाजे 9 पकडली जाते. किती? 9 पकडली जाते. मग 4 गुणिले 9 केलं तर 9 चोक 36. तर अंदाजे गुणाकार किती येईल? 36. पर्याय काय मिळतो? ऑप्शन नंबर बी. बरेच विद्यार्थी काय करतात? 36 आहे, दशांश चिन्हाचा गुणाकार आहे, मग दशांश चिन्ह द्यावं लागतं काय की, म्हणून 3.6 करून ठेवतात आणि त्यांचं उत्तर चुकतं. किंवा मग 0.36 असं जरी केलं तरी 36 किंमत आहे. पण जर आपल्याला ऑप्शन 36 दिलेला आहे तर आपण ऑप्शन बी लाच क्लिक करायचं आहे, गोल करायचं आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आता पुढचं गणित बघूया. एक पदावली दिलेली आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे की या पदावलीचं उत्तर काय आहे, म्हणजे किती असं विचारलेलं आहे. आता या पदावलीमध्ये तुम्हाला काय दिसतंय? 40/18 भागिले कंसामध्ये एक चौकटी कंस दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये बेरजेचं गणित दिलेलं आहे. याच्यामध्ये त्याचा छेद आहे तो सारखा नाहीये, पण अंश कसा आहे? सारखा आहे. तर अशा गणितामध्ये काय करायचं असतं? अगोदर या कंसामधील जो छेद आहे तो आपल्याला समान करून घ्यायचा असतो. चला मग स्टेप बाय स्टेप आपण हे करून घेऊया. भागिले, आता बघा याचा छेद समान करायचा आहे, 2/4 आहे. आणि काय करायचं आता छेद समान करण्यासाठी? ह्या 4 ला या 6 ने गुणायचं आणि या 6 ला या 4 ने गुणायचं. जर आपण खाली 6 ने गुणलं तर वर सुद्धा 6 ने गुणायचंय. जर आपण खाली 4 ने गुणलं तर वर सुद्धा 4 ने गुणायचं. ठीक आहे. मग याला गुणिले 6 करा, याला गुणिले 6 करा. 6 दोन्ही 12 छेद 6 24. हे झालं पहिल्या. आता इथं 24 आपल्याला जो छेद आहे तो मिळालेला आहे. आता दुसऱ्या बाजूला आपल्याला गुणायचं आहे. 2/6 आहे. ठीक आहे. आता ह्याचा सुद्धा छेद आपल्याला 24 करायचा आहे. म्हणजे 6 ला कितीने गुणावं लागेल? 4 ने. आता खाली 4 ने गुणले म्हटल्यानंतर वर सुद्धा कितीने गुणावं लागेल? 4 ने गुणावं लागेल. 4 दोन्ही 8 आणि 6 24. जे काही नवीन आपल्याला संख्या मिळालेली आहे ती किती आहे? 12/24 आणि 8/24. इथं काय झालेला आहे? आपला पाया जो आहे किंवा छेद जो आहे तो समान झालेला आहे. चला तर मग आता काय करायचं? याला संक्षिप्त करून घेऊया आपण. 12 अधिक 8
छेदस्थानी 24 घेऊ. ठीक आहे. 12 आणि 8 किती झाले? 20/24. आता ह्या दोन्ही एकाच पाड्यामध्ये असणारे संख्या आहेत. मग याला अतिसंक्षिप्त करून घेऊया. 4 ने भाग घालूया. 4 पंचे 20 आणि 4 सख 24. तर काय आपल्याला नवीन उत्तर मिळाले? 5/6. इथपर्यंतच गेलात तर आणि तुम्हाला ऑप्शन पण मिळते 5/6. तर तुम्ही इथंच राईट क्लिक करता आणि तुमचं मग अर्धवट उत्तर राहतं. त्यामुळे तुमचं गणित आहे ते चुकतं. कारण आपली एक प्रक्रिया राहिलेली आहे. 40/18 सोबतची आपली जी काय प्रक्रिया आहे ती राहिलेली आहे. मग पुढची स्टेप करून घेऊया आपण. 40/18 गुणिले 5/6. चला मग काटछाट करून घेऊया. 6 × 6 6 × 18. 5 × 5 5 × 40. म्हणजे काय आलं? 8/3. हे आपलं मेन उत्तर आहे. 8/3 कुठे आहे? पर्याय क्रमांक सी मध्ये आहे. विद्यार्थ्यांनो, गणित करत असताना आपला पूर्ण स्टेप झालात का? आपल्याला कुठपर्यंत गणित विचारलेलं आहे आणि त्याच्यामध्ये किती क्रिया शिल्लक आहेत हे बघणं गरजेचं असतं आणि काळजीपूर्वक स्टेप बाय स्टेप पूर्ण गणित करणं आपल्याला महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा गणित सोडवायचे आहे. चला तर विद्यार्थ्यांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा. भेटूयात अशाच नवीन प्रश्नपत्रिकेमधील गणितासोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि परीक्षेसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट.